हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल, स्वस्थ असाल. मी युगंधरा स्वागत करते आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न ऑल सब्जेक्ट्स विथ युगंधरा. सो फ्रेंड्स, आज आपण 4th स्टँडर्डच्या एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 2 शिवछत्रपती या सब्जेक्टचा स्टडी करणार आहोत. सो जसं की तुम्ही व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहत आहात, आपले एन्व्हायरमेंटल स्टडीजचे टेक्स्टबुक आपल्या समोरच आहे. सो लेट्स स्टार्ट. सो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 6th चॅप्टरचा स्टडी करणार आहोत. सो सो 6th चॅप्टरचे नाव आहे दी ओथ्स ऑफ स्वराज. 6th चॅप्टरचे नाव काय आहे? दी ओथ ऑफ स्वराज म्हणजे काय? स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा. ओके. तर फ्रेंड्स, या आधीचे 5 चॅप्टर्सचे व्हिडिओ लेक्चर्स तुम्ही जर पाहिले नसतील तर नक्की पहा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रिव्हियस 1 लेक्चर व्हिडिओजचे लिंक प्रोव्हाइड करेन. सो त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही प्रिव्हियस 1 लेक्चर व्हिडिओज बघू शकता. सो या चॅप्टरला आपण सुरुवात करूया. दी ओथ ऑफ स्वराज म्हणजे काय? स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा. सो द फर्स्ट पॉइंट इज द टेम्पल ॲट रायरेश्वर. To study the southwest of Pune, there is a beauty spot called Raireshwar, famous for its temple. तर पहा, पुण्याच्या साऊथ वेस्ट दिशेला असलेले रायरेश्वराचे देवालय हे मोठे रमणीय स्थान होते. In the year 1645, an extraordinary event took place there. तर पहा तिथे 1645 साली एक विलक्षण घटना घडली. शिवाजी अँड ए फ्यू मावलास फ्रॉम द नेबरिंग व्हॅली हॅड गॅदर्ड देअर. तर पहा, शिवराय आणि त्यांच्या आजूबाजूच्या खोऱ्यांमधील काही मावळे तिथे जमले होते. वाय हॅड दे कम टू दिस लवली स्पॉट हिडन इन डीप फॉरेस्ट. तर पहा, त्या फॉरेस्टमध्ये झाडाझुडपांमध्ये लपलेल्या रायरेश्वराच्या देवालयामध्ये शिवरायांबरोबर व्हॉट डीड दे डिस्कस अँड व्हॉट फेवर डीड दे आस्क ऑफ लॉर्ड शिवा. तर ते मावळे काय करत होते आणि लॉर्ड शिवापाशी कोणते मागणे मागत होते? द फायरली इलोक्वेन्स ऑफ यंग शिवाजी म्हणजे काय? तर लहान शिवबांची तेजस्वी वाणी. शिवाजी वॉज स्टील क्वाईट यंग बट हीज माइंड वॉज ऑलरेडी बिझी प्लॅनिंग बिग थिंग्स. तर पहा, शिवाजी महाराज लहानपणी अजून वयाने कितीतरी लहान होते, पण त्यांच्या मनाची भरारी ही मोठी होती. ही ओपन्ड हिज माइंड टू हिज playmates and said, "My dear friends, today I am going to talk to you about something which is in my mind for a long time." तर त्यांनी एक मोठा घाट घातला होता आणि त्या देवालयामध्ये जमलेल्या त्यांच्या फ्रेंड्सना ते कळकळीने म्हणाले की माय डिअर फ्रेंड्स, मी आज तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का? माय फादर शहाजी राजे इज ए सरदार ॲट द कोर्ट ऑफ बिजापूर. तर आमचे वडील शहाजी राजे हे विजापूरचे सरदार आहेत. इट इज ही हू हॅज गिवन मी द चार्ज ऑफ दिस जागीर. तर पहा, त्यांनीच आम्हाला इथल्या जहागिरीचा अधिकार दिला आहे. चार्ज म्हणजे काय? तर अधिकार. ओके. एव्हरीथिंग इज गोइंग ऑन वेल अँड पीसफुली. तर तेव्हा सर्व कसे छान चालले आहे आणि शांती देखील आहे. बट फ्रेंड्स, आय एम नॉट हॅपी. तर ते म्हणतात, पण फ्रेंड्स, मला यात मुळीच आनंद वाटत नाही. मस्ट वी ऑलवेज रिमेन सॅटिस्फाईड ॲज बॉन्डमेन ऑफ द सुलतान. तर पहा, सुलतानांच्या वतनदारीवर आपण सॅटिस्फाईड का राहावे? मस्ट वी ऑलवेज ईट आउट ऑफ अदर पीपल्स हँड. तर पहा, दुसऱ्यांच्या ओंजळीनेच आपण पाणी का प्यावे? वी आर सराउंडेड ऑन ऑल साइड्स बाय फॉरेन किंगडम्स विच आर कॉन्स्टंटली ॲट वॉर. म्हणजे काय? तर आपल्या चारी बाजूंना अनेक फॉरेन म्हणजे परकीय राजवटी आहेत
फॉरेन किंगडम्स म्हणजे काय तर परकीय राजवटी. ओके. Our people get killed for nothing during these wars and family after family gets uprooted. तर पहा त्यांच्यामध्ये सारखी युद्धे चालू असतात आणि आपली माणसे या वॉरमध्ये या युद्धामध्ये नाहक मरतात. Our country suffers destruction. पहा म्हणजे काय तर कुटुंबेच्या कुटुंबे देशोधडीला लागतात. And what do we get out of all this? Nothing but slavery. तर पहा ते काय म्हणतात, आपल्या मुलखाची धूळधाण होते आणि इतके सहन करून इतके सोसूनही आपल्या पदरी काय पडते? नथिंग बट स्लॅव्हरी. तर फक्त गुलामगिरी. हाऊ लॉंग शॅल वी कंटिन्यू टू टॉलरेट दिस? आपण हे किती दिवस सहन करायचे? टॉलरेट म्हणजे काय तर सहन करणे. ओके. हाऊ लॉंग शॅल वी ले डाऊन आवर लिव्स फॉर अदर्स? दुसऱ्यांसाठी आपण किती काळ खपायचे? शॅल वी अलाव दिस टू कंटिन्यू जस्ट फॉर दी सेक ऑफ स्मॉल वतन? तर पहा ते काय म्हणतात, सांगा तुम्हीच सांगा की वतनांच्या व्हॉट हॅव यू टू से अबाउट ऑल दिस? तर पहा वतनांच्या लोभाने आपण हे असेच चालू द्यायचे का? व्हॉट हॅव यू टू से अबाउट ऑल दिस? तर तुम्हाला या सगळ्याबद्दल काय म्हणायचंय, तुमचं काय मत आहे? नेक्स्ट. शिवाजी वॉज स्पीकिंग विथ ग्रेट इमोशन अँड हिज फेस वॉज रेड विथ अँगर. तर पहा शिवाजी महाराज हे आवेशाने बोलत होते आणि त्यांचा चेहरा हा रागाने लाल झाला होता. अँगर म्हणजे काय? राग. इन द मिडल ऑफ हिज स्पीच ही स्टॉप्ड अँड लुक ॲट दी कंपॅनियन्स. पहा बोलता बोलता ते थांबले आणि त्यांचे जे कंपॅनियन्स होते त्यांच्याकडे ते पाहू लागले. The young Mavalas gathered there in the inner sanctum of Raireshwar was greatly thrilled by Shivaji's speech. म्हणजे काय तर रायरेश्वराच्या गाभाऱ्यामध्ये जमलेले ते जे यंग मावळे होते, तरुण मावळे होते, हे शिवरायांच्या बोलण्याने थरारून गेले. They had seen a new vision. आणि त्यांना नवीन दृष्टी मिळाली. विजन म्हणजे काय तर दृष्टी. ओके. One of them said, our young prince, tell us clearly whatever is in your mind. We are prepared. We are anxious to do young bidding. पहा त्यांच्यापैकी एक जण काय म्हणाला तर बाळराजे तुम्ही बोला आणि आम्हाला मार्गदर्शन करा. तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत. येस राजे, they all said with one voice. We are with you. We shall do whatever you say at the cost of our lives if need be. म्हणजे काय तर हो राजे, तुम्ही जे सांगाल ते आम्ही नक्कीच करू, आमचे प्राणही देऊ, असे ते सारे तेजस्वी तरुण वीर एका आवाजात बोलले. नेक्स्ट. दी ओथ ऑफ स्वराज म्हणजे काय तर स्वराज्याची शपथ. ओथ या शब्दाचा अर्थ काय? शपथ किंवा प्रतिज्ञा. ओके. शिवाजी गॉट फ्रेश इन्स्पिरेशन फ्रॉम देअर वर्ड्स. पहा मावळ्यांच्या या शब्दांनी शिवरायांना इन्स्पिरेशन मिळाले. लुकिंग ॲट ईच वन ऑफ देम ही सेड, फ्रेंड्स, आवर पाथ इज क्लिअर. We shall all strive to attain our ideal, work for it till it is achieved. तर पहा त्यांच्याकडे पहा ते आनंदाने काय म्हणाले की फ्रेंड्स आपला पाथ ठरला आहे, आपला मार्ग ठरला आहे. सो आपल्या एम साठी आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे, सर्वांनी खपायचे आणि सर्वांनी प्राण अर्पण करायलाही तयार व्हायचे. All should be ready even to sacrifice their lives for this ideal which is हिंदवी स्वराज. पहा आपले ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज. We will have our own Raj, yours and mine and everybody's. तर पहा तुमचे माझे आणि साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे. We refuse to live as slaves anymore. Let us take this oath with Lord रायरेश्वर as witness. पहा परक्यांची गुलामी आता
नको. सो उठा आणि या रायरेश्वराला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करू किंवा शपथ घेऊ. We give ourselves completely to the great task of establishing our own Raj Swaraj. पहा, स्वराज्य स्थापनेसाठी आपण आता आपले सर्वस्व वाहणार. नेक्स्ट, द टेम्पल इको द वर्ड्स ऑफ शिवाजी. तर पहा, सारे मंदिर हे शिवरायांच्या शब्दांनी घुमू लागले. गॉड थिंक्स दॅट दिस किंगडम शुड टेक शेप ॲज हिंदवी स्वराज. वी शॅल सी दॅट गॉड्स विश इज फुलफिल्ड. म्हणजे काय, तर हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे असे देवाच्या मनात आहे आणि देवाचे मनोरथ आपण पूर्ण करूया असे शिवराय शेवटी निश्चयाने बोलले. सो द मावळाज लेफ्ट द टेम्पल कमिटेड टू द ओथ ऑफ फ्रीडम ऑफ स्वराज. तर पहा, रायरेश्वराच्या देवालयातून सारे मावळे बाहेर पडले आणि ते स्वराज्याच्या ओथ घेऊनच, म्हणजे काय, तर स्वराज्याची शपथ घेऊन. द माइंड ऑफ शिवाजी वॉज फिल्ड with great joy. As soon as he reached Pune, he went straight to Lal Mahal to see his mother. तर पहा, शिवराय तिथून निघाले आणि पुण्याला येताच लाल महालामध्ये त्यांच्या मातोश्रींकडे गेले. He described to her all that took place at रायरेश्वर. आणि त्यांनी घडलेला प्रसंग जिजाबाईंना सांगितला. Overjoyed, Jijabai thought with satisfaction that Shivaji would accomplish what was always in her mind. म्हणजे काय, तर जिजाबाईंना धन्य वाटले आणि आपण मनामध्ये जे धरले ते बालराजे पूर्ण करणार अशी आशा, असा विश्वास त्यांना वाटू लागला. ओके. नेक्स्ट, प्रिपरेशन्स इन दी मावळा व्हॅली. शिवाजी soon got busy with his new activities. तर पहा, शिवाजी राजे आपल्या नव्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे उद्योगाला लागले. Along with his comrades, he started incentive training in swordsmanship, riding, exploring the secret paths in the hills and getting familiar with the general topography of the land, its valley and घाट्स अँड पॉसिबल कम्युनिकेशन रूट्स. तर पहा, म्हणजे काय, तर मावळ्यांना घेऊन ते तलवारीचे हात करू लागले, घोडदौड करावी, डोंगरांतील आडमार्ग शोधावे, खिंडी घाट चोरवाटा निरखाव्या, असा त्यांचा नित्यक्रम होता किंवा सुरू झाला. He won over the Mawalas, who became his most devoted followers, willing to lay down their lives for him at any time. It means शिवरायांनी मावळ्यांची अंतकरणे जिंकून घेतली आणि यंग मावळे शिवरायांसाठी वेडे झाले. Shivaji's enthusiasm increased 1,000-fold. Shivaji made a detailed survey of all the forts and military establishment in the area. पहा, शिवरायांसाठी जगायचे आणि शिवरायांसाठीच मरायचे असे ते मानू लागले आणि आता शिवरायांच्या हालचालींना उधाण आले. In this, his followers were of great help of him. In the course of time, he came to know the smallest detail of every establishment. Secret pathways, underground routes, ammunition dumps and cellars. तर पहा, म्हणजे काय, तर पहा, म्हणजे काय, शिवरायांनी पुण्याभोवतीचे सर्व कोट किल्ले आपल्या फ्रेंड्ससह, आपल्या सवंगड्यांसह बारीक नजरेने न्याहाळले आणि सिक्रेट पाथवेज, अंडरग्राउंड रूट्स म्हणजे काय, तर चोरवाटा, भुयारे, तळघरे, एम्युनिशन डम्प्स अँड सेलर्स म्हणजे काय, तर दारुगोळा, हत्यारे आणि शत्रूंच्या फौजांची ठाणी यांची संपूर्ण माहिती मिळवली. ओके. नेक्स्ट, फ्रेंड्स इन मावळ. ऑल ओव्हर द 12 मावळास, ऑल ओव्हर द 12 मावळास there were Deshmukhs guarding their individual watans, gifted land in the
ली ऑफ सर्व्हिस टू विच दे वेअर मोर अटॅच्ड दॅन एनिथिंग एल्स. म्हणजे काय तर 12 मावळांमध्ये ठिकठिकाणी काही देशमुख आपली वतने सांभाळत बसली होती आणि त्यांना आपल्या वतनाचा लोभ देखील होता. There were constant quarrels between them leading to useless waste of money and manpower. म्हणजे काय तर वतनासाठी ते आपापसामध्ये भांडत होते आणि या भांडणामध्ये शिवाजी saw this waste and decided to put an end to it. पहा, या भांडणामध्ये मराठ्यांची शक्ती उगाच वाया जात आहे हे शिवरायांनी ओळखले. He would visit the Deshmukhs in the area, talk to them, pursued them to desist from their folly and raise before them a very attractive picture of Swaraj of his dreams. तर पहा, त्याला आळा घालायचे त्यांनी ठरवले आणि शिवराय देशमुखांच्या गावांना भेटी देत असे आणि त्यांची समजूत घालत असे. He thus won many of them over to his side. He used force against those who were adamant. म्हणजे काय तर त्यांची समजूत घालत असे आणि स्वराज्याच्या ध्येयाने त्यांना भारून टाकत असे. In this way, he stopped the mutual warfare. Everybody was pleased with this happy result and all started singing the praises of Shivaji. तर पहा, शिवरायांनी त्यांना गोड शब्दांनी आपलेसे केले पण काहींनी मात्र दांडगाई केली आणि त्यांनाही शिवरायांनी वठणीवर आणले. Everybody was in this way he stopped the mutual warfare. तर पहा, अशा प्रकारे मराठ्यांचे आपापसातील झगडे त्यांनी थांबवले. Everybody was pleased with this happy result and all started singing the praises of Shivaji. तर पहा, काय झालं, जो तो त्यांना धन्यवाद देऊ लागला. झुंजारराव मरळ, हैबतराव शिळमकर, बाजी पासलकर, विठोजी शितोळे, जेधे, पायगुडे, बांदल were some of the Deshmukhs in the Mawar Valley who began to look upon Shivaji as their leader. पहा, मावळ खोऱ्यातील झुंजाराव मरळ, हैबतराव शिळमकर, बाजी पासलकर, विठोजी शितोळे, जेधे, पायगुडे, बांदल एक्सेट्रा हे देशमुख शिवरायांचा शब्द मानू लागली. The dream of Swaraj was fast approaching the day of fulfillment. तर पहा, मावळांमध्ये स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. नेक्स्ट, शिवाजीज रॉयल सील. म्हणजे काय तर शिवरायांची राजमुद्रा. ओके, द जागीर वॉज ऑलरेडी बिंग ॲडमिनिस्टर्ड इन द नेम ऑफ शिवाजी. पहा, म्हणजे काय तर शिवरायांच्या नावाने जहागिरीचा कारभार सुरू झाला होता. शहाजी राजे had cast a special royal seal for शिवाजी. म्हणजे काय तर शहाजी राजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती. इट रीड, आणि ती मुद्रा अशी होती. सी, इथे तुम्ही रीड करू शकता. प्रतीप चंद्रलेखेव वर्धिष्णू विश्व वंदिता शाह सुनोहो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. The seal will grow in splendor like the new moon. म्हणजे काय, प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे ग्रो होणारी म्हणजे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे. This seal of Shivaji, the son of Shahaji, receiving homage from the whole world, denotes the welfare of the people. This royal seal in a way foretold the foundation of Swaraj. तर असे सांगणारी ती राजमुद्रा म्हणजे स्वराज्याच्या स्थापनेचा संकेतच होता. In those days, most of the royal seals were carved in Persian. तर पहा, त्या काळामध्ये राजमुद्रा बहुतेक पार्शियन भाषेमध्ये कोरल्या जायच्या. शिवाजी वॉज इन संस्कृत. पण शिवाजी महाराजांची मुद्रा ही संस्कृत भाषेमध्ये होती. This was a significant change. There could be no Swaraj without your own language and your own religion. But at the same time, there should not be a
हेट्रेड फॉर अदर रिजन्स. म्हणजे काय? स्वराज्य हवे तशी स्वभाषाही हवी, स्वधर्मही हवा आणि त्याचबरोबर दुसऱ्या धर्माचा द्वेषही नको. The seal was a guarantee to all the Mavadas that Shivaji's government was for the welfare of the people. They were quick to grasp this point. म्हणजे काय? तर शिवरायांनी आपला कारभार लोककल्याणासाठीच सुरू केला आहे हे साऱ्या मावळ्यांच्या लक्षात आले. क्विक लक्षात आले. ओके, म्हणजेच काय? तर पटकन लक्षात आले. सो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण 6th चॅप्टर कंप्लीट केला आहे. सो आजचे व्हिडिओ लेक्चर आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपले व्हिडिओ लेक्चर शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला फर्स्ट टाइम विजिट केले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके फ्रेंड्स, सो फ्रेंड्स, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय फॉर नाव. टेक केअर.